नमस्कार मैत्रिणींनो, गंध चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण करणार आहोत आंब्यापासून एक रेसिपी। तर या ठिकाणी घेतलेले साहित्य: अर्धा कप आंब्याचा पल्प, अर्धा कप साखर, 1 कप नारळाचा कीस, 20 एक काजू, 5-6 वेलच्यांची पावडर, 4-5 लवंगा आणि 4-5 मिरी। इथे आपण अर्धा कप बासमती दावत या तांदळाचा सुट्टा मोकळा राईस करून घेतलेला आहे। चला तर आता आपण कढई ठेवून सुरुवात करूया। आपली कढई तापत ठेवलेली आहे। आता आपण गरम झालेल्या कढईत तूप घालत आहोत। तापलेल्या तुपामध्ये आपण 5-6 मिरी टाकत आहोत। आता आपण लवंगा 4-5 आहेत त्या टाकून घेतोय। त्याच्यामध्ये आपण काजूचे काप घालून घेतोय। हे काप छान लालसर असे तुपावरती परतून घ्यायचे आहेत। फ्लेम लो ते मीडियम ठेवायची आहे। आता आपले काजू सोनेरी रंगावर छान परतून झालेत। त्यात आपण 1 कप ओल्या नारळाचा कीस घालणार आहोत। ते पीसही आपण त्यातच परतून घेणार आहोत। हा कीस छान आपण परतून घेतल्यामुळे याला स्मेल येणार नाहीये। खोबरं सुद्धा थोडंसं सोनेरी कलरवर आपण असं छान तुपावरती भाजून घ्यायचे। याच्यात आपण अर्धा कप साखर ॲड करत आहोत। तुम्हाला गुळ हवा असेल तर तुम्ही गुळही वापरू शकता। अर्धा कपापेक्षा कमी साखर घातली तरीही चालेल। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गोड हवा असेल तर अर्धा घाला किंवा त्यापेक्षा कमी घाला, कारण यात आपण आंब्याचा पल्प घालणार आहोत।
यावर आता आपण आंब्याचा पल्प घालत आहोत. गॅस लो ठेवून हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे ही साखर वितळेल. आता हे थोडीशी साखर वितळली की यामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहोत, अर्धा चमचा. आता यावर आपण बासमती तांदळाचा मोकळा करून घेतलेला भात घालणार आहोत. गॅस मंद ठेवायचा आहे. आता या मिश्रण हलवून झाल्यावर ह्याच्यावर आपण एक 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ आणणार आहोत. आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत. छान अशी वाफ आलेली आहे. एकदा आपण असं हलवून घेऊ. आता आपला हा तयार झालेला आहे आंब्याच्या रसातील मँगो राईस. Thank you for watching my video.